नागालँडमध्ये मोठा धक्का बसलाय। नागालँडमध्ये राष्ट्रवादीच्या 7 आमदारांनी सत्ताधारी एनडीपी मध्ये प्रवेश केल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादीकडून याची गंभीर दखल घेण्यात आलेली आहे। आमदारांवर पक्षांतर्गत बंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी आता हालचाली सुरू झालेल्या आहेत। 2023च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी 12 जागा जिंकत राज्यातल्या सगळ्यात तिसऱ्या मोठा पक्ष म्हणून उदयाला आला होता आणि त्यानंतर नागालँडमधल्या 7 आमदारांनी आता राष्ट्रवादीची साथ सोडल्याचं पाहायला मिळतंय। आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। प्रमोद, अधिक काय माहिती आहे याबाबत? राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या पक्षाला नागालँडमधला खूप मोठा धक्का आहे असं म्हणावं लागणार आहे। कारण पक्षाच्या 7च्या 7 आमदारांनी सत्ताधारी पक्ष जो आहे तिथला नॅशनल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी म्हणजे एनडीपी मध्ये सहभागी होण्याचा निर्णय थेटपणे घेतलेला आहे। त्यामुळे एनडीपीची सदस्य संख्या आता 25 वरून 32 झालेली आहे। नागालँडमध्ये 60 आमदारांची विधानसभा आहे। त्या ठिकाणी आता अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि एनडीपी या सगळ्या आमदारांचं एकत्रित बघायला गेलं तर 32 आमदारांचं सरकार जे आहे ते झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। हे सांगितलं पाहिजे की 2023 साली जेव्हा विधानसभेची निवडणूक झालेली होती तेव्हा अजित पवारांचा पक्ष हा नागालँडमधील तिसऱ्या मोठ्या क्रमांकाचा पक्ष होता। त्यांना 7 आमदार त्यांच्या पक्षाचे निवडून आलेले होते। असं असताना देखील अजित पवारांच्या पक्षानं राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यावरती तेव्हा देखील सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला होता। मात्र आता थेटपणे 7 आमदार एनडीपी मध्ये सहभागी झाल्यानं अजित पवारांच्या पक्षाला हा खूप मोठा धक्का बसलेला आहे असं म्हणावं लागणार आहे। अजित पवारांच्या पक्षाच्या वतीनं पक्षांतर बदली नक्कीच प्रमोद, धन्यवाद। आपण पाहू शकतोय की अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येणार का अशा चर्चा इथे सुरू असताना दुसरीकडे नागालँडमध्ये मात्र आता 7 आमदारांनी अजितदादांची साथ सोडल्याचं पाहायला मिळतंय।